Hello everyone, let's start with fourth example. Now what is given in this example? In the figure, sides of angle PQR and angle XYZ are parallel to each other. That means this angle is given XYZ and PQR. These two angles are given and their side, that means XY parallel to PQ and YZ parallel to QR. Then prove that angle PQR, this angle PQR is congruent to angle XYZ. Now to prove this portion, you have to draw some construction here. Now here increase this ray YX is increased in this side which intersect ray QR. हा जर इकडे असा वाढवला तर ह्या QR ला रे QR ला इंटरसेक्ट करतो ॲट पॉइंट M. मग तो कशा पद्धतीने इंटरसेक्ट करतो, जेणेकरून हा Y is in between M and X. Point Y is in between X and M. At the same time here, point M is in between Q and R. M is in between Q and R, and therefore we write here betweenness Q dash M dash R. After drawing this, let's prove this angle is congruent to this. हा हे दोघं जण कॉन्ग्रंट आहे, त्याच्यानंतर हे दोघं जण कॉन्ग्रंट आहे, म्हणजे याच्यामध्ये हा कॉमन असेल तर हे दोघं जण कॉन्ग्रंट होते. मग कसं लक्षात घ्यायचं बघा, x इज कॉन्ग्रंट टू y. हा x हा मैत्रीण म्हणा, x ही y ची मैत्रीण आहे आणि y ही z ची मैत्रीण आहे. तर काय झालं, x ही z ची मैत्रीण झाली. तर या पद्धतीने ही जी ट्रान्झिस्टिव्हिटी ही प्रॉपर्टी आहे तुम्हाला आता समोर जाईलच. तर ही अशा पद्धतीची प्रॉपर्टी तुम्हाला इथे यूज करायची आहे. नाउ लेट्स सी फर्स्ट ऑफ ऑल which two angles are congruent and why they are congruent. This angle is congruent to this because let's see which two lines are parallel here. This one is parallel to this. Let's see here. Ray YZ parallel to ray QR, and this one is parallel to this, and this one is the XM is a transversal line. XM is a transversal, and therefore angle, what is the name of this angle? Angle XYZ is congruent to angle, याचं नाव काय येईल YMZ किंवा XMR असं येईल. आपण याला तुम्ही कोणत्याही पद्धतीने नाव लिहा, याचं XMR किंवा तुम्ही या पद्धतीने लिहू शकता. तर ते तुम्ही ठरवता की Y, तुम्ही ठरवू शकता YMR, याचं नाव YMR. Why these two angles are congruent? Because this line is parallel to this and this one is transversal. That means these two angles are corresponding angles. वरचा वरच्याशी. रिझन आवश्यक आहे. Corresponding angles. This is number 1. याला number 1 देऊन द्यायचा. After that, again, now consider these two are parallel and this one is transversal. आता हे दोघं जण, पहिल्यांदा हे दोघं जण पॅरलल घेतले, आता हे दोघं जण. अगेन रे QP parallel to ray QP parallel to YX and हा वाला आणि ट्रान्सव्हर्सल कोण आहे हे, अँड रे QR इज अ ट्रान्सव्हर्सल. हे दोघं जण आणि हा, अँड देअरफॉर धिस अँगल इज कॉन्ग्रुएंट टू धिस. हा याला कॉन्ग्रुएंट आहे, हे दोघं पॅरलल, हा ट्रान्सव्हर्सल, हा याच्यासोबत पुन्हा वरचा वरच्याशी म्हणजे पुन्हा करस्पॉन्डिंग. अँड देअरफॉर अँगल, आता याचं नाव मगाशी काय घेतलं तर YMR.
इज कॉन्ग्रंट टू अँगल, याचं नाव PQR. Because corresponding angles this is number 2. आता मगाशी जी शिकवलं x ही y ची मैत्रीण आहे, y ही z ची मैत्रीण आहे, तर z कोणाची मैत्रीण झाली? x ची. इथे सुद्धा हा याच्यासोबत कॉन्ग्रंट आहे, हाच इथे नाव लिहिलेला, हा याच्यासोबत कॉन्ग्रंट आहे, तर हे दोघं जण कॉन्ग्रंट झाले. अँड देअरफॉर फ्रॉम 1 and 2 angle XYZ is congruent to angle PQR. या पद्धतीने आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे. समजलं असेल तुम्हाला. इथे सोपं एक्झाम्पल आहे, अजून खूप कठीण कठीण प्रूफ समोर येतात तुम्हाला सोडवायला. आफ्टर दॅट लेट्स टेक one theorem. This theorem is very important. Sum of the measures of all angles of a triangle is 180. आता हा जो थेरम आहे हा तुम्हाला मी समजावून सांगते आणि पुस्तकात जसा दिलेला आहे तसाच तुम्हाला सोडवायचा आहे. आणि तो कसा सोडवायचा हे मी इथे समजावून सांगतेच आहे तुम्हाला. त्याच्यामुळे पुस्तकात ज्या वर्टायसेस दिलेले आहेत तेच मी इथे तुम्हाला घेणार आहे. मोस्ट IMP थेरम. थेरम लिहायचा, याला मोस्ट IMP करायचं. सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल, सेंटेन्स लिहायचं. सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. हा असा थेरम. क्वेश्चन कसा येईल तुम्हाला? प्रूव्ह द गिव्हन थेरम, आणि फक्त सेंटेन्स दिलेला राहील हे एवढं. किंवा ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये जर क्वेश्चन आला तर तुम्हाला हा थेरम दिलेला राहील, खाली डायग्राम दिलेला राहील, आणि त्या थेरम मध्ये काही ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या राहील. कोणता अँगल कोणासोबत कॉन्ग्रंट आहे, कोणती प्रॉपर्टी यूज केलेली आहे, हे सर्व तिथे तुम्हाला रिकाम्या जागा लिहावं लागेल. तर तो ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये अशा दोन पद्धतीने हा क्वेश्चन दिलेला राहू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल डायग्राम. मी पुस्तकात ज्या वर्टायसेस घेतलेले आहेत तीच डायग्राम घेते जेणेकरून तुम्हाला लिहायला व्यवस्थित होईल. A, B, C. P and Q. Now first of all given डायग्राम घेतली, त्याच्या खाली गिवन हा पोर्शन लिहायचा. गिवन म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? मेजर यांचा हा ट्रायंगल दिलेला आहे, आणि ट्रायंगल दिल्यानंतर फक्त ट्रायंगल दिलेला आहे. इथे काय दिलेलं आहे का त्यांनी? इथे लाईन आहे, ही पास होते आहे, वर्टेक्स A मधून पास होते आहे, असं या पद्धतीने वगैरे काही दिलेलं आहे का? नाही. याचा अर्थ मी हे काम केलेलं आहे, मी इथे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, तर तो पोर्शन कशामध्ये येईल? कन्स्ट्रक्शन मध्ये येईल. सर्वात आधी गिवन. व्हॉट इज गिवन? ट्रायंगल ABC is a given triangle. After that construction म्हणजे काहीतरी कन्स्ट्रक्ट करून राहिलेला, जेणेकरून आपल्याला ती गोष्ट म्हणजे सर्वांचे मेजर्स 180, सर्वांचा मेजर्सचं ऍडिशन 180 येते हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तिथे ड्रॉ वन लाईन, दॅट इज ड्रॉ. कन्स्ट्रक्शन आपण स्वतः केलेलं आहे. ड्रॉ लाईन PQ
पासिंग, हे तुमच्या पुस्तकामध्ये तिथे दिलेलंच आहे. पासिंग थ्रू पॉइंट ए सच दॅट पी डॅश ए डॅश क्यू. म्हणजे पी क्यू ही अशी लाईन आहे जी ए पॉइंट मधून, ए व्हर्टेक्स मधून पास होऊन राहिली आणि अशा पद्धतीने ती पास होऊन राहिली जेणेकरून दिस 3 पॉइंट्स आर कोलिनियर. आणि त्याच्यामध्ये ए पॉइंट कसा आहे, मध्ये आहे पी आणि क्यूच्या. आफ्टर दॅट प्रूफ, टू प्रूफ, काय प्रूव्ह करायचं आपल्याला, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. हेच प्रूव्ह करायचं आहे. अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. प्रूफ. आता इथे प्रूफ मी लिहून देत नाही, तुम्हाला पुस्तकामधून जसं आहे तसं लिहायचं. बरोबर रिझन, एकूण एक पॉइंट तुम्हाला तिथे लिहायचा आहे. नाउ फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर. आता इथे सोडवताना पहिल्यांदा ही बाजू आपण नाही आहे असं समजू. मग आता ही नाही आहे तर बघा ही लाईन याला पॅरलल आहे. ड्रॉ लाईन पी क्यू पॅरलल टू लाईन बी सी असं पाहिजे. नाउ हिअर लाईन काय येईल पहिल्यांदा, पी क्यू पॅरलल टू बी सी अँड ए बी इज द ट्रान्सव्हर्सल. If PQ parallel to BC and AB is the transversal, that means this angle and this angle, these two angles, हे असे या साइडचे असे, these two angles are alternate angles and alternate angles lines are parallel, transversally intersecting the alternate angles form they are congruent and therefore we will write here angle. आता मी कसं डायरेक्ट पॉइंट्स घेऊन राहिली, मी समजावून सांगून राहिली आहे तुम्हाला. ब्लॅकबोर्डवर मी जसं लिहून देऊन राहिली तसं लिहायचं आहे का तुम्हाला, नाही. हा थेरम तुम्हाला पुस्तकामध्ये जसा दिलेला आहे तसा सोडवायचा आहे. डायग्राम तिथे 2 दिलेले आहे, त्याच्यातली खालची 2.11 ही डायग्राम तुम्हाला काढायची. दॅट मीन्स दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रंट. अँगल, व्हॉट इज द नेम ऑफ दिस अँगल, अँगल पी ए बी, बी इज कॉन्ग्रंट टू अँगल ए बी सी, ए बी सी नंबर 1. आफ्टर दॅट कन्सिडर this side. Now again PQ parallel to BC and AC is transversal. That means this angle is congruent to this angle. QAC is congruent to angle ACB. ACB number 2. हे दोघं जण घेतले बिकॉज आता याचं रिझन काय आहे, बिकॉज अल्टरनेट अँगल, हा सुद्धा काय अल्टरनेट अँगल. ऍडिंग 1 and 2 ऍड करायचं. मग ऍड करताना काय करायचं, लेफ्ट हँड साइड मध्ये ऍड करायची, राईट हँड साइड मध्ये ऍड करायची. चला ऍड करू. ऍड PAB प्लस QAC यानी याच्यासोबत ऍडिशन केलं इज इक्वल टू अँगल ABC प्लस अँगल ACB. आता बघा इथे ABC, ए डायग्राम कंप्लीट करून घेऊ. ABC म्हणजे याचंच नाव काय झालं बी. ACB, ACB म्हणजे याचंच नाव काय झालं सी. म्हणजे बी आला, सी आला, कोण राहिला बघा याच्यामध्ये, बी आला, सी आला, कोण राहिला ए राहिला. मग एचं नाव काय झालं BAC. मला इथे जर पुन्हा एक ऍड करून मिळालं तर जास्त चांगलं होईल म्हणून मी इथे ऍड करेन. पण इकडे ऍड केलं तर याला राग येतो म्हणून दोन्ही साईडला मी ऍड करेन. ऍडिंग काय ऍड करायचं मला, BAC अँगल BAC टू बोथ साइड, दोन्ही साइड मध्ये ऍड करायला. अँगल PAB प्लस अँगल QAC प्लस अँगल BAC इज इक्वल टू, इथे ऍड केलं BAC, इकडे अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC. चला ऍड केलं. आता याचं 3 अक्षरी नाव मी काय लिहू शकते, अँगल B, याचं नाव काय झालं, मध्ये जो असतो ते नाव असतं, प्लस अँगल C प्लस अँगल A.
चला ही साईड मला मिळाली, इकडे 180 मिळायला पाहिजे मला. मग इथे 180 मिळताना बघा, हा अँगल घेतलाय, हा वाला घेतलाय आणि हा घेतलाय, हे तिघ संघ घेतले. PAB हा घेतला, QAC आणि BAC, QAC आणि BAC हे दोन अँगल मिळून हा पूर्ण अँगल तयार होतो. मग हा पूर्ण अँगलचं नाव काय झालं, BAQ. अँगल PAB प्लस अँगल BAQ या दोघा मिळून हा एक अँगल तयार झाला. आता बघा, हे हा वाला अँगल, हा एवढा अँगल आणि हा एवढा अँगल, हे दोन्ही अँगल्स एका लाईनवर आहे. आणि असे लाईनवरचे अँगल मीन्स अँगल्स इन अ लिनियर पेअर, आणि लिनियर पेअर मध्ये असेल तर त्यांचं सम किती असतं, 180. अँड देअरफॉर यांचं डायरेक्ट सम 180 इज इक्वल टू, याला सरळ करून घ्यायचं, अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C, आणि त्याला सरळ करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल किंवा हे प्रूफ तुम्हाला लिहायचं आहे. इथे मी फक्त महत्वाच्या स्टेप्स इथे तुम्हाला समजावून सांगितलेले आहे. पुस्तकामध्ये तुम्हाला ते प्रूफ जसं आहे तसं सोडवायचं आहे.